दोन जर भेटला नाही तर करप्ट आहे नारू मंडी. लाइटिंग मध्ये मी चमकलोय. चिलमिलता एक तारा झाली तारा. काय तुम्ही आता बघू शकता आम्ही कसा मी अक्षय यो कोल्यांचा आहे वाटतं. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील. 0.6 हा चॅनल आहे. नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण जाणार आहेत उरणमध्ये आगमन आहे. आगमन सोहळा म्हणजे वादन एक कला त्यांचा आगमन आहे. तर आगमन निमित्ताने आज आपला वादन होणार आहे 137वा. तर वादनाला भरपूर मजा येणार आहे. आणि मी आज ढोल बांधणार आहे प्रथम, कारण की आज 120 ढोल लागणार आहेत उरणमध्ये. तर चांगला वादन होणार आहे आणि वादन पण आपल्याला छान करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला टेम्पो तिथून बायपासवरून आता निघणार आहे थोड्या वेळानं. आणि मी आज टेम्पो चालवलं विदाऊट गाडी नाही नेत का, काय गाडी नेशील, आपला उरणला तर जायचं आहे. तर बघत राहा मंडळी, असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. आणि आज भरपूर मजा येणार आहे. 120 ढोल लागणार आहे. तर चला मंडळी, अशाच प्रकारे आपला व्हिडिओ बघत राहा आणि नक्कीच चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपला टेम्पो येणार आहे. तर बघा समोर आहे समीर आता आलेला आहे. तर चला मंडळी, मी बघा आता फुल अँड फायनल रेडी झालेलं आहे. आणि आता भेटू आपण डायरेक्ट उरणमध्ये. तर चला मंडळी. हाय गाईज, बघा तर आता आपण आलेलो आहेत वादन एक कला त्यांचं आता आगमन आहे मोठ्या प्रमाणात. तर आपण आलो तर बघूया पहिले. हा बघा आपला टेम्पो. आणि आता इथं नाश्त्याची सोय झालेली आहे गाईज. बघा गाईज, अजय बघा. तर गाईज बघा पहिले नाश्त्याची सोय केलेली आहे इथं. तर बघा पोरं आपली नाश्ता करतात. विजेता काय बोलतो. तर गाईज बघा. तर चला म्हणले नाश्ता करूया आपण. या बघा गाईज, प्रसाद बघा. हो आरती ताई. हा शाबास. बघा गाईज बघा समोसा. तर गाईज बघू शकता तुम्ही, आमच्या एक मेंबरचा कुर्ता हरवलेला आहे. आणि आता तो थोडाफार दोन जर भेटला नाही तर करप्ट आहे नारू मंडी. करप्टनच का मग वेगळे. अरे गाव दिवशी मान. आणि जर भेटला तर जाबू जाणं. तर बघा म्हणले अशा प्रकारे वादनवाल्यांचा पण तिकडं बॅनर लागलेला आहे. आणि आपलं ढोल पण आता आलेलं आहे. बघा सगळं ढोल घेऊन आलेले आहेत. बघा टुट्टू पण आहे तिथं, टुट्टू. तर काय आता अशा प्रकारे थोड्या वेळाने वादन सुरू होणार आहे. नमस्कार. वादन वारा सोबत पुन्हा एकदा बघा. तर गाईज आता अशा प्रकारे वादन चालू होणार आहे. आणि वादन क्रमांक असेल आपला 137वा. तर भरपूर मजा येणार आहे. तर बघा सगळी उपस्थिती आहे. बघा सगळेजण आहेत. आणि आज उरणमध्ये 120 ढोल लागणार आहेत. कारण की वादनवाले एवढं मॅनेजमेंट केलेलं आहे ना, तरी आता आत्तापर्यंत थोडं चांगलंच वाटतंय. अजून पुढे किती चांगलं आहे ते पण तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला मंडळी, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर भेटू आता नंतर भेटू आपण. आता चला वादनाची तयारी करू.
आलेलो आहे. अरे बाबा फ्रंट कॅमेरा आहे, तुला काय दिसत नाही. तर गाईज बघू शकता या लाइटिंग मध्ये मी चमकलोय. चिलमिलता एक तारा झाली तारा. तर बघू शकता मंडळी. आता वादन एक कला करावी म्हणजे वादन एक कला या पथकाने आपल्याला जेवणाची सोय केलेली आहे. तर आता जेवायला आलो ना आपण. तर बघूया मंडळी, इथं जेवण करू आणि नंतर मग इथून आपण निघणार आहे. तर चला मंडळी जाऊया आता जेवण करायला. बघा जाम गोरा झालो रे. उजारलो हाय गाईज बघू शकता. बघा आंबरला पण आहे इथं. आता कसं वाटतं तुला? एकदम छान. आणि 120 मोठी बाब आहे. त्याच्यामध्ये आईचा पद्धत म्हणजे आपला पद्धत शिवस्पर्श इन्व्हॉल्व आहे. बरं वाटतं, छान वाटतं. प्रथमच एवढा मोठा ढोळांचा सण आपण बघितलेला आहे. एवढा काय तुम्ही आता बघू शकता आम्ही कशा प्रकारे राडा उडवलेला आहे. तरी आता तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे राडा उडवला आहे. तरी आम्ही राडा उडू. हॅलो गाइस, मी अक्षय याच्या ब्राईटनेस हे कहना क्या चाहता है? हॅलो गाइस, मी अक्षय. हॅलो, आमचा चायनाचा माल कसा वाटतो तुम्हाला? चायना. तर गाईज बघू शकता तुम्ही. वादन एकदम छान झालेलं आहे. वादनाचे तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे मी आणि पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे. आणि गाईज बघा मी गोरा दिसतो इथं. गोरा घोंगटा दिसतो बघा गाईज. उजारलो आज. तर गाईज बघू शकता तुम्ही. आणि आज आहे ना वादन एकदम छान झालेलं आहे. कारण की वादन एक कला यांनी 120 ढोल लावलेले आणि ते त्यांचे स्वप्न तो त्यांचा पूर्ण झालेला आहे. आणि आम्हाला पण वादन करायला एकदम मजा आलेली. पण ऐन टायमाला त्याही जरा आम्हाला दिला असता अजून चान्स तर आम्ही अजून चांगलं वाजवलं असं. काय तुला वाटतं? मी पण खूप चांगला वाजवला असता. कारण की मला आहे ना 8-9 तासाची लागतं 5 मिनिटाची मला आवडली नाही. मला बरं वाटलं. पण पहिले स्टार्टिंगला म्हणजे खूप बरं वाटलेलं आहे. धुरला उडवला धुरला. तर गाईज बघा. तर गाईज अजून जास्त वादन भेटलं म्हणजे वादन जर झालं असतं तर मजा आली असती वादन करायला. तर चला म्हणले अशा प्रकारे. तर गाईज बघू शकता हा पण दादा आहे ना, ह्याचा पण युट्यूबला चॅनल आहे. तर बघूया दादा तुझ्या चॅनलचं नाव सांग. उरण करंजेकर. अरे बाबा बाबा यो कोल्यांचा आहे वाटतं. तर गाईज बघितला म्हणजे आपल्या ज्या कोली बांधवाच्या व्हिडिओ येतात ना. ए दादा थांब रे, 2 मिनिटं थांब रे. तर गाईज उरणकरांचं म्हणजे ते करंजामधून आपल्याला ज्या कोली बांधवांच्या व्हिडिओ येतात ना ते ह्या दादाचे आहेत. ह्या दादाचे ते व्हिडिओ येतात. तर मी नक्कीच तो चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन खाली लिहिणार आहे. आमचं वादन अर्धवट राहिलाय. सातरहट्टीचा राजा सोनू राजा त्याच्या 2.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाला. तर गाईज बघा हा BMCT स्पोर्टचा मालक. अजय तुला काय बोलायचं? पूर्ण मूड ऑफ झाला यार. म्हणजे ज्या उत्साह आला होता तो उत्साह करायला भेटलाच नाही. पहिली गोष्ट पूर्ण मूड ऑफ सर्वांचा चाललाय. मेन बीच सुद्धा ते आमच्यावर आल्या आणि काय वादनच करायला भेटलं नाही. पूर्ण मनसोक्त महाकाल काय महाकाल भाई काय वाटतं तुला? खूप बरं वाटते. पण वादन आपला भेटला नाही. तसा वादन भेटला नाही. अर्धा राहिला अर्धाच राहिला यार. आताच गरम झालेलो. आता निवडला लगेच. मी अक्षय अरे अक्षय तर काय बघा हा विजयला आमचा मॅनेजमेंट करते सगळा. हा ढोला बिलांचा सगळा हा बघतोय. गाडी भराचा पण हा बघतोय. गाडी खाली करायचा पण हा बघतोय. आणि हा शिवस्पर्शाचा एक हुकमी एक्का म्हणून आहे मॅनेजमेंट मध्ये. बाकी मी काहीच बोलू शकत नाही. मॅनेजमेंट मध्ये हा बाप आहे आमचा. बघा हे ताशावादक, हा ढोलवादक. कुर्ता नमस्कार आम्हालाच मत द्या. तर गाईज बघा हा याचा कुर्ता हरवलेला आहे आणि नारळ फोडील नाही बोललेला. हा नारळ फोडणार आहे. तर बघा मी ह्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. इथेच जा. कसं वाटतंय? 1 नंबर वाटतंय. आता खूप दमलेलं आहे. मग आता भोजन करायला भोजन नाही जाणार.
खूप जमलेले आहे बघा गाईस, तेवढ्या लांबून आलेला वादन करण्यासाठी परत जाईल तो उरण, आता पण उरणची जागाच जाईल असला माणूस आहे. काय बघा आचा भाजी दोघांनी उपस्थित वादन करायला एकदम एक्साइटेड. फायनल नाही सुरू होते खतम. वादन करून दमून बिचारे. काय हे लेडीज मधली लीडर आहे, लीडर तुझ्या काय वाटतं आरती ताई? तर काय बघा चांबडा लावलेला इथे ढोल ते लागला हाताला. तर काय बघा हा आमचा स्वीटचा आमच्या पत्कांची चिकनपट्टी. कोण बोलला? वादन एक कलाचा राजा, त्याच्यासाठी आम्ही वादन करण्यासाठी खुश होतो, पण आमचा काही कारणास्तव वादन कमी करण्यात आला. 15 मिनिटात केला फक्त आम्ही. आता हाच जो वादन आहे आम्ही सातराटीचा राजा, येणाऱ्या सोमवारी आम्ही बिग धमाका 50 ढोल आणि 20 तासे लावणार आहोत. यासाठी आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण की आमचा आज वादन अधुरा राहिला. आमच्या मनामध्ये खंत आहे. 300 रुपये पेट्रोल खपून जय जबलोर इथं आलो, 1 रुपयाचा पण फायदा नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला कसं वाटलं तर गाईज मला आहे ना जाम बरं वाटलं, पण आम्हाला आहे ना थोडं आमचं वादन कमी पडला कुठेतरी. आम्हाला जर तो वादन आम्हाला जर भेटला तर आमची स्टार्टिंग बरोबर झालेली आणि एंडिंग पण मस्त झाली असती, पण अजून आम्हाला थोडं वादन पाहिजे. पण काही आम्हाला वाजवायला चान्स दिला नाही. 5 मिनिटं प्रयत्न करू आम्ही. काय नको पुढच्या वर्षी 5 मिनिटं खाली वाजवायला दिला. पोरं आमची तापली होती बस. काही गरज आमचा कधी पण काम करा, जमत नाही. तर गाईज आम्हाला अजून वादन पाहिजे होतं वाजवायला. आम्हाला ही अपेक्षा होती वादन एक कलाकडून. तर चला आता जाऊ आपण. तर गाईज बघा विपुल जसा आहे ना कामावरून आलेलं, पण मेन म्हणजे वादन करायला भेटला नाही तर लय दुःख झाला विचारायला. बघा नवीन बघा काय जेवणासाठी लाईन लागलेली आहे. ही लाईन बघताना मला जालनाची आठवण आलेली आहे. तर काय जालनाला पण असंच होतं लाईनीत. लोणचा कमी घे नाही. शुक्रवार आहे बोलतो, शुक्रवार आहे. संतोषी माताने तुमची काय बघू शकता. बघा 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 बघा. तर काय बघा आयुष्य पण 2 बाबा. बघा काय बघा दादा घास मार नाही. साहिल तर काय बघा अशा प्रकारे म्हणा दादानी पण जेवणाला सुरुवात करते. दादाच्या पण डिश मध्ये बघा सगळं आहे व्यवस्थित. दादा घास नाही. दादा घास मारणार. दादा घास मार रे. दादा घास मार. तू घरात जाऊशील, तू घरी जाऊशील नाही. तुला इकडे बघूया. कोरा बघूया असला दिसतोय. कोरा का मी काय काय वर्ष आलं जेवायला डायरेक्ट.
भीम छोटा भीम तुम्ही बघू शकता तर नमस्कार मंडळी. तर बघा अशा प्रकारे आपली म्हणजे ऑर्डर आहे ना ती सक्सेसफुल झालेली आहे आणि वादन एक कला ह्यांनी आपल्याला लय म्हणजे प्रोत्साहन दिला. तर गाईज कसं आहे माहिती आहे, जर वादन एक कला म्हणजे ह्यांनी आपल्याला लय म्हणजे मानपान दिलेलं आहे आणि जर त्याही जर अजून जर आम्हाला जरा जास्त दिलं असतं वादन करण्यासाठी तर आम्हाला अजून बरं वाटलं असतं. आणि अशा प्रकारे त्यांनी जो आम्हाला वेळात वेळ दिलेला आहे थोडाफार, त्यांच्यासाठी पण आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि तुमच्या इथला आम्हाला वादन करायला खूप मजा आली आणि असंच आमचा आणि तुमचं नातं असंच असू द्या. तर भेटू आता. आम्ही येणार आहोत 2.5 दिवसाचे विसर्जन करायला उरणमध्येच, तेव्हा अजून आम्ही वादन छान करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच या बघायला वादन आणि खूप एन्जॉय करा. तर मी अशीच प्रार्थना करतोय. तर चला, आणि तुमचं मनापासून आभार आहेत, कारण की तुम्ही जेवण वगैरे खूप चांगला होता, आम्हाला खूप आवडला. आणि असंच आमच्यावर प्रेम असू द्या तुमचं आणि आम्ही पण असंच तुमच्यावर प्रेम करत राहू. तर चला मंडळी, काय चुकलं असेल ह्या ब्लॉगमध्ये तर माफ करा मला. तर आता आम्ही ह्या ब्लॉगला एंड करतो. तर चला मंडळी, बाय बाय.